आहे ना ते बाबा. किती महिन्यापासून चालू आहे इसमुक्त हे आमचं 5 सप्टेंबरला मार्केट चालू केलं आहे. हां. तर आज जागायत म्हणजे 5-6 महिने झाले पूर्ण प्रोत्साहन मिळतंय ग्राहकांचं. तुमचं नाव काय? माझं मेजर सुनील दौंडे. तुम्ही यात कुठलंच ह्याच्या नैसर्गिक ह्याच्यामध्ये रासायनिक अजिबात फवारणी नाही, सगळं नैसर्गिक रासायनिक खत टाकलेलं नाही, पूर्ण काय विषमुक्त ही सेंद्रिय आहे. शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत या बायोमिक्स ह्याच्यावरच आणलेलं आहे. आणि कीटकनाशकासाठी आपण याला फक्त लिंबोळी अर्क, दसपर्णी अर्क स्वतः बनवलेला तीच वापरतो आपण. आता तुम्ही काय काय आणलंय? माझे आता चवळीची शेंग आहे, 3 प्रकारच्या चवळीची शेंग आहे. हे बघा, पण हा कांद्याला काय खत? कांद्याला काही सुद्धा केलेलं नाही. मी ही कांदा पूर्ण विषमुक्त घेतलेला आहे. अजिबात वांगी पूर्ण विषमुक्त आहेत. वांग्याला तुम्ही कोणता खत वापरला? ह्याच्यासाठी गांडूळ खत आणि शेणखत. टोमॅटो ही गावरान आहे. ह्याचे सुद्धा आपण फक्त गांडूळ खत ज्यादा वापर केलेला आहे. हुरडा पण आहे आपल्याकडे. कसलं सुरती कसं आहे? हा, सुरती. हुरड्याचं नाव काय? सुरती. सुरती वाचायचं खायचं. हा, तव्यात घरी बसून आपण व्हायचं. बटाट्याचं ट्रायल आपण स्वतः बटाटा रानामध्ये सर्वात जादा ह्याला गांडूळ खताचा वापर केलेला आहे बटाट्यासाठी. तुम्ही भाजी किती महिन्यापासून नेताय? मी 1 महिन्यापासून सेंद्रिय शेती या ठिकाणी ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट आहे आणि शिवाजीनगर कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला. तुमचं नाव काय? मी अंगद देवखते. तुम्ही ज्या भाजी नेता तेव्हापासून तुम्हाला भाजी चव नेमकं काय वाटतं? मी सेंद्रिय शेती याच्यामुळे घेतो कारण ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही आणि केमिकल खाल्यानं आता आपण सगळीकडं मार्केटमध्ये बघतो कॅन्सरचं प्रमाण, अनेक आजार वाढले, फंगल्स वगैरे बाकी बरेचसे प्रकार वाढले. सध्या बाजारामध्ये एवढ्या खतामध्ये भेसळ आहे. त्यामुळं कुठले जे 1 महिन्यात 3 महिने भाजी लागणार आहेत ते 15 दिवसात 20 दिवसात भाजी उपलब्ध होती. त्यामुळं लोकांनी सेंद्रिय शेतीकडं, सेंद्रिय भाजीपाल्याकडं वळलं पाहिजे आणि ह्या ठिकाणी ओरिजिनल ऑर्गॅनिक शेती, सर, नमस्कार. ऑर्गॅनिक भाजीपाला किती मिळतो. महिन्यापासून हा भाजीपाला? आता किती सप्टेंबर महिन्यात? हो सर, या सप्टेंबर नेमक्या भाजीमध्ये चव काय तुम्हाला जाणवते? अर्धा विषमुक्त भाजी आहे ना. विषमुक्त म्हणजे भाजी आपल्या ज्या असल्यामुळं रासायनिक खत वापर केला आणि विषमुक्त ह्याच्यात चवीत तुम्हाला बदल जाणवतो? हा, मग 100% बदल जाणवतो. म्हणजे लहानपणी जी चव चाकली होती हे का नाही सेंद्रिय खतावरच्या भाज्यांची, ती आज बरेच वर्षानंतर मला वाटतं 40-1 वर्षानंतर ती चव चाकतोय. कसा प्रतिसाद कसा आपल्या भाजीला? असं वाढत चाललेलं आहे. आम्हाला माल कमी पडायला गेला सध्या तरी. मी गिरायक आता पहिल्या वेळेसचा एक डबल म्हणून तरी वाढलेलं आहे. डबलच्या पलीकडे आता लोकांना हे चव कळायला, त्यामुळे लोक लगेच येतात, पटकन येतात. अर्ध्या तासात सकाळी आलेल्या अर्ध्या तासात पालेभाज्या सगळ्या संपून जातात. दादा, नेमकं तुम्ही 6 महिन्यापासून ही भाजीपाला एक रासायनिक खताचा वापर करता विषमुक्त भाजी पिकवता, पण त्यात प्रतिसाद काय वाटतो आणि लोकांच्या तुम्हाला मागण्या काय? प्रतिसाद खूप छान आहे. प्रत्येक बाजारात असे लोक वाढत पण आहेत आणि तेच लोक नंतर परत येत आहेत आणि लोकांच्या मागण्या म्हणजे ऑर्गॅनिकवर जास्त चालू आहे आणि त्यांचे म्हणजे जास्त पालेभाज्या हे ह्याच्यावरती आहे. भाज्या नेमका आता जे मार्केटला येतात भाज्यामध्ये आणि तुमच्या भाज्यात एकदम फरक आहे. 10-20, 5 रुपयांचा फरक आहे. नेमकं तुम्हाला कसं तुम्ही बजेट तो फरक का माहिती आहे का? आम्ही काय केले, दर ठरवताना एक वर्षाचा एक फिक्स अंदाज काढला की काय दर असतात, वाढतात, कधी कमी होतात आणि आम्हाला पिकवताना ह्याचं प्रोड्यूस कमी निघतं. ज्यावेळेस आम्ही सेंद्रिय पिकवतो त्यावेळेस त्याचं उत्पादन कमी निघतं. ते खूप जास्त महाग विकलं तर ग्राहक घेणार नाही, खूप स्वस्त विकलं तर आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे आम्ही एक असा दर काढला आहे की बुवा जो आम्हाला वर्षभर त्या दराने विकल्यावर परवडेल. तर हा खूप महाग नाही आहे. 20 रुपये पावशेर हे जनरली भाज्या असतातच, तेच दर आम्ही ठेवला आहे. कधी त्या 15 रुपये होतात, कधी ते 30 रुपये जातात. ते 20 रुपये हे ॲव्हरेज दर आम्ही ठेवलेला आहे. भोपळा कोणता खत वापरताय? भोपळ्याला शेणखतच वापरलं जातं किंवा गांडूळ खत वापरलं जातं किंवा कोंबडी खत वापरलं जातं.
ह्या तिन्ही खतापैकी एक खत वापरलं जातं. त्याच्यानंतर जीवामृत सारख्या स्लरी सोडल्या जातात. जे गांडूळ स्लरी असते ते सोडलं जातं. बायोमिक्स आहे ते सोडलं जातं. जे जैविकमध्ये येतं आणि जे जैविक निविष्ट असतात तेच सोडले जातात. त्याच्यापेक्षा वेगळं काही केलं जातं. चक्कोला काय वापरत आहे? चक्कूला तर काहीच वापरत नाही. जसे आहेत तसेच निसर्गानेच आणलेले आहेत. आम्ही त्या चक्कूला काय साधं त्याच्या खाली पाण्याच्या वेगळं काय करतच नाही. त्याचाच पालापाचोळा पडतो, ते कुजतं आणि त्याचंच खत तयार होतं आणि त्याच्यावर दुसरा चक्कू येतात. पत्रकार आमचा